नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींच्या लाडक्या बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेअर पहा। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेकडून गुड न्यूज योजनेबाबत दिली सर्वात मोठी महत्त्वाची माहिती। क्या बहिणींनो 1500 मिळणार की 2100 लाभार्थी महिला डिसेंबर हप्त्याच्या प्रतीक्षेत। मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 5 हप्ते जमा झाले आहेत। आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे। राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत। आता लाभार्थी महिलांसह सर्वांचे लक्ष डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लागला आहे। विधानसभा निवडणुकीत राज्यातील ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्यात 1,500 रुपये जमा करण्यात येतात। जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत। आता लाभार्थी महिलांचं सर्वांचं लक्ष डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लागला आहे। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती। या योजनेवरून विरोधकांना सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोंड पुट्टेतूर दिलं। दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती। तर दुसरीकडे आम्ही महिलांना 2,100 रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं। आता राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आलं आहे, त्यामुळे 2,100 रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलं आहे। मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींना खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2,100 रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे असताना आता मोठी बातमी समोर येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेवर मोठी अपडेट दिली आहे। ही योजना कधी बंद पडणार नसून चालू राहणार आहे। डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना प्रवेश केला। या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं। त्यामुळे आता लवकर जे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आहे। नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता आचारसंहितेत अडकू नये यासाठी ऑक्टोबर महिन्यात 2 महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते। आता नवीन सरकार स्थापन झाले असून डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे। महिलांचे सशक्तीकरण व्हावे या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा करण्यास प्रारंभ झाला होता। राज्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले। आता मागील महिलांना 7,500 रुपये खात्यात जमा झाले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेची अंमलबजावणी करता आली नाही, परंतु आता आचारसंहिता संपल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याच्या सर्व नवे मंत्रिमंडळ ही अस्तित्वात आलेले आहे। तेव्हा डिसेंबरचा हप्ता कधी किती रुपयात जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे। 2100 मिळणार का? विधानसभा निवडणुकीत प्रमुख प्रचाराकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचार मुद्दा बनला होता। निवडणूक झाल्यानंतर यात वाढ करून दरमहा 2100 रुपये हप्ता करण्यात येईल असं आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते। आता पुन्हा महायुती सरकार निवडून आल्याने लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता मिळणार का याकडे आता लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे। निकषात बदल होणार का? लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करताना काही निकष लावण्यात आले होते। एका कुटुंबात 2च महिलांना लाभ दिला जाणार। आयकर भरणाऱ्या लाभ घेता येणार नव्हता। मात्र अर्ज यशस्वी भरण्यात झाल्यानंतर मात्र लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा होत होती। यात काही ठिकाणी 2पेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आल्याचं तसेच आयकर भरणा करणाऱ्या कुटुंबातील महिलांनी सुद्धा लाभ घेतला असल्याचा आरोप होत आहे। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? कोणी कसली शंका मनात ठेवू नये। आम्ही जी आश्वासन दिली आहेत, ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यातील कोणतीही योजना बंद होऊ शकणार नाही। ज्या लाडक्या बहिणी विधानसभा निवडणुकीत माहितीवर भरभरून प्रेम दाखवलं त्यांना बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत अशी माहिती का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मित्रांनो अधिक माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।